श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला नाशिक येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त असणाऱ्या स्वामी भक्तताई सौ ऋतुजा पाटील या ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारे आणणारा, एक अद्भुत दिव्य असणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा सुंदर असा अनुभव आज मी तुम्हाला या ताईंच्याच शब्दात सांगणार आहे. आणि कितीही झिरो असलो तरी तेव्हा आपण स्वामी सेवेत येतो, तेव्हा याच झिरोला स्वामी कसे हिरो करतात हे दाखवणारा आजचा हा अनुभव. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी ऋतुजा. मी नाशिकमधून आहे. स्वामी सेवेत फक्त काही वर्ष झाली आहेत, मात्र अनुभव मात्र असंख्य आहेत. काही वर्षापासून मला स्वामी सेवेचे, स्वामी नामाचं वेड लागलं आणि याच सेवेने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. माझ्या सासरी खूप श्रीमंत, कधी कशाची कमी असं काही नव्हतं. खाऊन पिऊन सर्व सुखी माझं आयुष्य, अगदी सुखकर आणि आनंदाचं. खरं तर मला मोठे 2 दीर, माझे पती हे 3 नंबर. सगळा घरातील व्यवहार हा माझ्या संसाराच्या ताब्यात. पण एकांकी त्यांचं निधन झालं आणि मग घरातला मोठा मुलगा म्हणजे माझे मोठे दीर यांच्यावर सर्व काही आलं. सर्व जबाबदारी त्यांच्यावर सुरुवातीने 2 वर्ष अत्यंत आनंदाचे, सुखाचे गेले. मात्र 2 वर्षानंतर घरात वाद व्हायला लागले, पैशावरून भांडण होऊ लागले. गोकुळासारखं असणारं माझं घर हे अत्यंत बदलून गेले. घरातील वातावरण पूर्ण बिघडलं. माझ्या मोठ्या दीराने आम्हाला दोघांनाही घरातून बाहेर काढलं. जमिनीतून, जागेतून, सर्वच गोष्टीवरून बेदखल केलं. ते दिवस अत्यंत वाईट आणि खूप भयानक. आता पोट भरण्यापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी खूप कठीण होत्या. कारण आम्ही जेवढं कमावलं होतं ते सगळं काही माझ्या मोठ्या दीराने त्यांच्या नावावर घेतलं. आमचं अतिविश्वास आता विश्वासाचा चक्काचूर झाला. आता कोणावर विश्वास ठेवावे तेही आम्हाला कळेना. आता कुठे कामाला जावं तेही समजेना. कारण कामाला जायचं अक्षरशः लाज वाटत होती. मुळात श्रीमंत, मात्र आता ही वेळ असल्याने काम कुठे करायचं हा प्रश्न. कारण दररोज आमच्या जमिनीत 50 लोक भाजीपाला काढण्यासाठी आणि लावण्यासाठी असायचे. 25 लोक आमचं म्हशीच्या ताबेला सांभाळायला असायचे. तर शेतीचे काम करण्यासाठी ही वेगळी माणसं सोबत. ट्रान्सपोर्टचा मोठा बिझनेस आणि त्या बिझनेसवरती देखील जवळपास 18 लोक, ज्या लोकांनी आम्ही पगार द्यायचो, आम्हीच काम द्यायचो. आज आम्ही त्यापेक्षाही जास्त गरीब होतो. कामाची लाज नव्हती, पण काम कुठे मागावं याची मात्र लाज नक्की वाटत होती. अशातच आम्ही सुरुवातीला माझे कानातले विकले. आलेल्या पैशामध्ये आम्ही 10 बाय 10ची एक रूम भाड्याने घेतली, डिपॉझिट जमा केली आणि मग राहिलेल्या पैशात आम्ही थोडंसं सामान भरलं. 1 महिना निघून गेला. आता होते ते पैसे संपले. आता टेन्शन वाढू लागलं. अशातच दुष्काळात 13 महिना म्हणतात, त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक नवता संकट आलं. माझ्या पतीचा पाय हा बाथरूममध्ये स्लिप झाला आणि त्यामुळे त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना 6 महिना पलंगावर झोपायला सांगितले. कारण 2 ठिकाणी पाय फ्रॅक्चर होता. आता आर्थिक चणचण खूप होती. डॉक्टरांकडे खूप पैसे जात होते. होतं ते सोनं सगळं विकलं. आता आम्हाला खायलाही काही राहिले नव्हते. शेवटी मी आमच्या भागापासून दूर असणाऱ्या एका मंदिराबाहेर डोक्यावर पदर घेऊन, कोणालाही दिसू नये असे म्हणून अक्षरशः मी भीक मागू लागली. आज सांगतानाही खूप वाईट वाटत आहे. डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे. पण त्यावेळी आम्ही ते सहन केलं. मी 1 महिना भीक मागून पोट भरलं. त्याच दिवसानंतर अचानक त्या मंदिराबाहेर असताना मला माझी खूप जुनी मैत्रीण भेटली. माझी ती अवस्था पाहून तिला खूप दया आली. तिने मला खूप धीर दिला आणि मग तिने मला स्वामी सेवेचे मार्ग सांगितले. तिने सांगितले की मी त्याच दिवशी स्वामी सेवा करायला ठरवलं. त्या दिवशी योगायोगाने मला स्वामींचा खूप मोठा दृष्टांत झाला.
रात्री अचानक स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे वाक्य मला सांगितले. आणि मग तिथून मला स्वामी सेवा खूप जवळचे वाटू लागले. मग मी तिथून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी स्वामींचा एक फोटो मी घरात आणला. 11 गुरुवारांना सुरुवात केली. सारामृत वाचायला लागले. त्याच दरम्यान डॉक्टरांनी माझ्या पतीला 6 महिने आराम सांगितला, पण एकच महिन्यात त्यांचे फ्रॅक्चर काढले. फक्त एकाच महिन्यात त्याने दोन्ही फ्रॅक्चर बरे झाले. अगदी ते व्यवस्थित चालू फिरू लागले. ती माझ्या आयुष्यातील पहिली स्वामींची प्रचिती होती. आता माझी स्वामी सेवा वाढत गेली आणि मला खूप अनुभूती देखील येऊ लागली. त्याच दरम्यान आम्ही कोर्टात केस टाकली. भावकी हिस्सांचा दावा केला. खरं तर सगळे कागदपत्रे हे खोटेपणा करून माझ्या दिराने त्याच्या बाजूने केले. कारण त्याने सगळे काही तलाठी, सगळे ग्रामसेवक आणि तिकडच्या भागात जमीन दलाली करणारे सगळेच त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतले. सगळ्यांना त्यांनी मॅनेज केले होते. आमचे नाव त्यांनी सगळ्यातून बेदखल केले होते. मात्र कोर्टात केस उभी राहिली, पण प्रत्येक तारखेला निकाल हा त्यांच्याच बाजूने असायचा. आमच्या बाजूने निकाल लागण्याचे चान्सेस हे अत्यंत शून्य होते. 1 महिना झाल्यानंतर आम्हाला कळाले की त्यांनी जजला सुद्धा मॅनेज केलं. पण मी माझ्या मिस्टरांना एकच सांगायचे, स्वामीवर विश्वास ठेवा, फक्त स्वामीवर विश्वास ठेवा, कारण ते सगळं बदलतील. स्वामींचे काहीतरी चमत्कार करतील. स्वामी काहीतरी लीला नक्की घडवतील. अशातच एकदम मी स्वामींच्या मठात गेले. त्या दिवशी सुद्धा निकाल माझ्या दिराच्या बाजूने लागला, पण खूप रडू लागले आणि मी स्वामींसमोर खूप रडत होते. तितक्यातच तिथल्या भटजीने मला विचारले माझे दुःख. मी त्यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, "घाबरू नको, तू आजपासून 108 वेळा दररोज गुरुचरित्र 14वा, 19वा आणि 21वा अध्याय दररोज 51 वेळा श्रवण कर आणि मग बघ काय चमत्कार होतो." मी त्या भटजींना सांगितलं. त्याचप्रमाणे हे स्तोत्र वाचायला सुरुवात केली. मी कधी वाचायचे, कधी ऐकायचे, जे काही असेल, पण मी कधी श्रवण करायचे तर कधी मी स्वतः म्हणायचे. असे 51 दिवस निघून गेले आणि बरोबर 58व्या दिवशी एका चमत्कार घडला. जे जज अगोदर होते त्यांची बदली झाली आणि नशिबाने त्यांची जागी दुसरे जज आले. आता त्यांनी आमचे केस शेवटच्या टप्प्यात आले आणि त्याच शेवटच्या टप्प्यात जज चेंज होणं ही खूप मोठी गोष्ट होती. शेवटच्या 3 ते 4 तारखा राहिल्या आणि त्यानंतर काय झालं, कसं झालं काहीच माहिती नाही. पण जो निकाल 101% माझ्या दिराच्या बाजूने लागणार होता, तो निकाल स्वामींच्या चमत्काराने, स्वामींच्या कृपेने आमच्या बाजूने लागला. भावकी हिस्सा मिळाला. आमच्या हक्काची, आमच्या नावाची आम्हाला सगळं काही मिळून गेलं. स्वामी सेवेत अक्षरशः भीक मागण्याची वेळ होती, पण आम्ही सेवेत केलो आणि आमचं नशीब बदलून गेलं. आमचा हिस्सा आम्ही घेतलो. आमच्या घराचाही हिस्सा मिळाला, जमीन मिळाली आणि त्यानंतर आम्ही आमच्या व्यवसायाची सुरुवात केली. ज्यावेळी आमचा हिस्सा मिळाला त्यावेळेस तो फक्त 25 लाखाचा होता. पण आज 90 लाखापर्यंत, माझे 1 कोटीपर्यंतचा आम्ही सगळा बिझनेस वाढवला आहे. कारण एकत्र जेव्हा होतो तेव्हा ही सगळं मेहनत माझ्या पतीचा असायची आणि आज त्यांच्याच याच मेहनतीने आम्ही सगळं बदललं. सोबत आम्हाला साथ मिळाली स्वामी सेवेची. खरंच आम्ही झिरो होतो, पण स्वामींनी आमचं सगळं आयुष्य बदलवलं. जेव्हा आम्ही त्या भाड्याच्याच रूममध्ये राहायचो तेव्हा वाटलं नव्हतं की आयुष्यात पुन्हा कधीतरी आपल्याला लाख रुपये पाहण्यालाही मिळाले. मात्र स्वामी आयुष्यात आले, स्वामींची सेवा मिळाली आणि सगळं आमचं नशीब बदललं. खरंच सेवा करा आणि स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण तेच आपल्या आयुष्यात बदलतात. भक्तांनो, अत्यंत अद्भुत अनुभव होता. बघा या ताईंच्या नशीब स्वामींनी एका झटक्यात कसे बदलवले. आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा स्वामी नक्की आपल्यासाठी धावून येतात. फक्त विश्वास हवा. आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.